तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन व्हिडिओ सोबत आली आहे। तर आज ना माझ्या छोट्याचा बर्थडे आहे, म्हणजे रियू बेबीचा सेकंड बर्थडे आहे त्याचा। तर म्हटलं त्याला जे आवडतं ना तेच पदार्थ आपण आज दिवसभर बनवूया। असं रोजच बनवत असते, पण म्हटलं आज त्याच्या स्पेशल दिवशी त्याला जे आवडतं ते बनवूया। तर सकाळी आज नाश्त्यापासून सुरुवात करते। तर त्याला ना स्पंज डोसा खूप जास्त आवडतो। आता आम्ही 2-3 महिने झालं पुण्यात शिफ्ट झालोय, तर तेव्हापासून ना इथे बाहेर असे स्पंज डोसे, लोणी स्पंज डोसा असं बऱ्याच प्रमाणात मिळतं। आणि बाहेर गेला त्याच्यावरती असं उत्तप्प्यावर कांदा टोमॅटो टाकतात ना, तर तो म्हणतो मम्मा पिझ्झा। दादांना त्याला हल्ली ते खूप जास्त आवडायला लागले। म्हटलं चला सुरुवात दिवसाची ह्याच्यापासूनच करूया। पण एवढं नशीब खराब की मी रात्री ना डाळ आणि तांदूळ भिजत घालायला विसरली। कसं विसरली ते मलाच नाही माहिती, संध्याकाळपर्यंत लक्षात होतं पण नंतर विसरली। तर ठीक आहे म्हटलं, डाळ तांदूळ नसलं भिजत घातलं तरी काय झालं, त्याच्याशिवाय पण डोसे होऊ शकतात। कसे बघायचे का तुम्हाला? चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर म्हणजे हे मऊ लुसलुशीत असे जाळीदार डोसे बनवण्यासाठी हे बघा, सगळ्यात आधी तर मी इथे ना बारीक पोहे घेतलेले आहेत, 2 वाटी घेतलं आहे। हे पोहे ना पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचे। हे बघा, भरपूर असं पाणी टाकून ना स्वच्छ अशा हाताने चोळून 2 ते 3 पाण्यात धुवून घ्यायचे। तर हे बघा म्हणजे छान असे मी पोहे 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये मी ते 1 वाटी रवा घेतला आहे, तो ॲड करणार आहे। आणि अर्धी वाटी दही घेतलं आहे, ते देखील ॲड करायचं आहे। आणि हे मिश्रण ना चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हाताने केलं तरी देखील चालेल। आणि इतके छान होतात ना या डोसे, खरंच खूप छान होतात। मी आधी पण बऱ्याच वेळा केलेले आणि रियान देखील आवडीने खातो आणि ह्यांना पण आवडतात। तर म्हटलं चला ह्यांना पण सुट्टी आहे आज आणि रियानचा पण बर्थडे आहे, तर बनवूया। हे बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं। इथे थोडंसं ना पाणी टाकूया आपण। हे बघा, इथे ना अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, अर्धा ग्लासपर्यंत पाणी ॲड करायचं आहे। आणि आता ह्याला आत्ताच काही करायचं नाही आहे, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं ना ह्याला भिजवत ठेवायचं आहे, जेणेकरून आपले पोहे आणि रवा छान प्रकारे भिजतील। तर हे बघा, अजून थोडंसं पाणी ओतूया आपण, अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागतं। आणि आता हे मिश्रण झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। तर म्हणजे आपलं पीठ एक बाजूला भिजतंय, तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया। तर इथे मी ओला नारळ घेतलेला आहे अर्धा, मूठभर शेंगदाणे घेतलेले आहेत छान खरपूस भाजलेले, मिरची आणि कोथिंबीर, त्याचसोबत इथे मीठ घेतलं आहे, जिरं आणि हे आपण नारळाचं जे पाणी असतं ना गोड, ते घेतलेलं आहे। तर सगळ्यात आधी ह्याच्यामध्ये ना हे सगळं टाकून घेऊया, खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाणे। हे बघा, तुम्हाला शेंगदाणे नसतील आवडत तर तुम्ही डाळिया असतात ना आपले, ज्याला आपण डाळे म्हणतो, ते टाकलं तरी देखील चालेल। थोडंसं जिरं ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ। मी मीठ ह्याच्यातच ॲड करते, जेणेकरून हे वाटण ना पटकन वाटलं जातं। आणि त्याचसोबत नारळाचं पाणी असतं ना, ते देखील टाकून बघा, खूप छान लागतं। सो जितकं पण नारळाचं पाणी निघालेलं नारळातून ते मी ॲड करते आणि छान आता हे मिक्सरला ना बारीक पेस्ट करून घेऊया ह्याची, पाणी ॲड करूनच। तर हे बघा म्हणजे छान अशी एकदम बारीक मी वाटून घेतलेत। आता ह्याला ना चटणीला मस्त फोडणी देऊया आपण, चला। तर तडका देण्यासाठी ना मी इथे छान अशी कढई तापवून घेतली आहे। आता त्याच्यामध्ये ना तेल ॲड करायचं आहे, तेल छान तापू द्यायचं मंडळी। आणि मग त्याच्यामध्ये मी इथे मोहरी टाकणार आहे, अर्धा ते पाऊण चमचा। हे बघा, छान तडतडू द्यायची आहे मोहरी, आपल्या चटणीला ना छान तडका बसतो, मोहरी तडतडू द्यायची आहे। थोडंसं जिरे ॲड करायचं आता ह्याच्यामध्ये। हे बघा कसली मस्त तडतडायला लागली आहे। आता त्याच्यामध्ये मी ते भरपूर असा कढीपत्ता ॲड करणार आहे। मी ते चटणीमध्ये ना कोथिंबीरीचा वापर केला आहे। तुम्हाला जर चटणी एकदमच पांढरी हवी असेल तर कोथिंबीर स्किप करा, चालेल, पण कोथिंबीरीने छान चव येते म्हणून मी ॲड केली आहे। आणि आता हे टाकूया मिश्रण ह्याच्यामध्ये, आणि आता लगेच मी इथे गॅस बंद करणार आहे। तर तुम्ही ही प्रोसेस मी जी कढईत केली ना, तुम्ही एका भांड्यात चटणी काढून त्याच्यामध्ये एका आपल्या तडक्याचं पॅन असतं ना, त्याच्यात तडका असं रेडी करून त्याच्यात ओतला तरी देखील चालतो, पण मी असं बनवते। आणि हे बघा, छान अशी आपली चटणी रेडी आहे
आहा क्या बात आहे मंडळी. तर चला आता आपण जे बॅटर भिजत घातलंय ना ते वाटून घेऊया. तर आपली चटणी पण रेडी आणि हे बघा छान असं मिश्रण पण भिजलेलं आहे आपलं, बघू शकता. तर आता ह्याच्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यात ते थोडं थोडं घेऊन पाण्याच्या सहाय्याने ना छान अशी आपण डोश्याचं कसं बॅटर रेडी करतो तसंच एकदम स्मूथ पेस्ट रेडी करायची आहे. तर चला ते करून घेऊया आता. असं थोडं थोडं बॅटर घ्यायचं, जसं लागेल तसं पाणी अंदाजाने ओतत जायचं आणि मिक्सरच्या भांड्यात बारीक एकदम स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला. तर हे बघा मंडळी छान असं स्मूथ बॅटर रेडी आहे आपलं, बघू शकता. कोणी सांगणार पण नाही की पोहे आणि रव्याच्या सहाय्याने आपण बनवलं आहे. अगदी स्मूथ अशी पेस्ट झाली हे बघा, बघू शकता. आणि कन्सिस्टन्सी आपल्याला अशीच हवी आहे स्पंज डोस्यासाठी. थोडंसं नंतर पातळ करूया, बघूया. तर आता बाकीचं पण आपण असंच वाटून घेऊया. हे बघा छान झालं एकदम भन्नाट. तर म्हणजे हे बघा बॅटर आपलं छान असं वाटून रेडी आणि बघू शकता इतकं सॉफ्ट आणि कन्सिस्टन्सी इतकी छान आली आहे ना. तर ह्याच्यामध्ये मी आता ना अगदी थोडासा सोडा ॲड करणार, आपला खायचा सोडा असतो ना तो, आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून फक्त 5 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत तवा तापवून घेऊया, तयारी करूया आपली डोश्याची. तर हे बघा म्हणजे छान असा आपला तवा देखील तापलेला आहे. इथे माझ्याकडे डोशाचा तवा नाही आहे, सो मी चपातीचाच यूज करते आहे. ह्याच्यावर तेल टाकायचं आहे छान असं आणि उलटण्याच्या सहाय्याने पसरून घ्यायचं आहे. आणि आता मी इथे फुल गॅस करून तवा छान तापवून घेतलेला, सो आता गॅस मीडियम ठेवला आहे मी. आणि आता जे आपलं बॅटर आहे ना ते ह्याच्यामध्ये ॲड करूया. इथे तुम्ही डोसेही बनवू शकता, पण मी छान असा स्पंज डोसा बनवते एकदम सॉफ्टवाला. 2 पळी ॲड करते मी. जास्त स्प्रेड करायचं नाही, अगदी थोडंसं. आणि आता मीडियम फ्लेमवरच छान शिजू द्यायचं हा डोसा. हे बघा मस्त दिसतं एकदम. आणि जसं जसं शिजेल ना हे बघा तसं तसं जाळी सुटते ह्याला चारी बाजूने. तर आपण छान एक बाजूने शिजवून घेऊया. आणि पूर्ण असे बबल्स दिसायला लागले ना की मी मग ह्याला पलटायचं. तर म्हणजे हे बघा बघू शकता इथे छान असे बबल्स आले, तसे होल पडलेत. सो आता आपला डोसा रेडी आहे पलटायला. बघूया चिटकलाय का. नाही, अजिबात चिकटला नाही आहे राव. तर चला आपण आता ह्याला ना पलटून घेऊया. भीती वाटते तुटायला नको. वाव, हे बघा मंडळी छान असा पलटलाय देखील आपला डोसा. तर आता दुसऱ्या बाजूने पण छान शेकून देऊया 5 मिनटं ॲटलिस्ट मीडियम फ्लेमवर, जेणेकरून थोडासा क्रिस्पी होईल तो. तर हे बघा छान दोन्ही बाजूने शेकलेला आहे आपला स्पंज डोसा. तर प्लेटमध्ये ना काढून घेऊया. आहा, हे बघा मंडळी क्या बात आहे यार. झटपट होणारा असा आपला पोहे आणि रव्याचा उत्तप्पा डोसा रेडी आहे. हाच सगळं कन्फ्युजन व्हायला लागलं आहे. आता आपण परत गॅस थोडंसं मीडियम करूया. अगदी थोडंसं तेल टाकायचं, कारण पहिल्या डोस्याला भरपूर तेल टाकलं ना, स्वतः नाही टाकलं तरी चालतं. आणि टाकून घेऊया. थोडंसं असं पसरून घ्यायचं आहे. आणि बॅटर स्प्रेड पण बघा ना किती छान इझिली होतं. तुम्ही ह्याचे डोसे पण बनवू शकता. तर बाकीचे आपण असेच रेडी करून घेऊया मस्त. तर हे बघा म्हणजे अगदी झटपट असे आपले सगळे डोसे रेडी आहेत. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त. तुम्हाला सॉफ्ट हवे असतील ना तर तुम्ही असे काढले तरी देखील चालेल, शिजलेले आहेत ते ऑलरेडी. तुम्हाला क्रिस्पी हवे असतील तर मीडियम टू लो फ्लेमवर 5 मिनटं ठेवून द्या, जेणेकरून हे छान क्रिस्पी असे होतील. मंडई मस्त अगदी कमी वेळात असे होणार आहे बघा. आपले झटपट पोहे आणि रव्याचे डोसे रेडी आहेत. किती क्यूट दिसतात बघू शकता तुम्ही. हे बघा अगदी कमी वेळात कमी साहित्यात होऊन जातं. आणि फक्त 2 वाटी पोहे आणि 1 वाटी रव्यापासून आपण हे बनवलेत, ते पण इतके अजून 5-6 आहेत. म्हणजे तुम्ही या पिठापासून 7 ते 8 डोसे बनवू शकता. हे बघा कसलं भन्नाट दिसतंय राव. आणि डोसे ना एकदम सॉफ्ट झालेत. हे बघा एकदम असे हातात येतील ना इतके सॉफ्ट झालेत. हे बघा तुम्हाला बारीक घडी करून दाखवते. आणि छान देखील लागतात. हे बघा मस्तच झालेत. तर मंडळी मस्त अशी आपली फक्त 2 वाटी पोहे आणि 1 वाटी रव्यापासून आपले छान असे स्पंज डोसे रेडी आहेत. आणि बघू शकता इतके भन्नाट दिसत आहेत ना राव. हे बघा
सॉफ्ट एकदम आणि खायलासुद्धा छान लागतात. तुम्ही ग्रीन चटणीसोबत किंवा केचपसोबत कशासोबतही तुम्हाला जे डीप आवडतं त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता. मी इथे आज छान ना ग्रीन चटणी बनवली आहे. तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय गाईज. खात राहा, मजेत राहा.